थँक्यू. मॅचला होती सुरुवात नक्कीच. पुढची मॅच मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला अर्थातच कान्होबा गुरवली त्यांच्या अगेन्स्ट नांदबा संघ. नक्कीच या ठिकाणी मात्र ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. थोडीशी नक्कीच या ठिकाणी मात्र पंबल पाहायला मिळतोय. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये निखिल आणि त्याच्या सोबतीनं दीपेशला आपण पाहतोय. निकेश आणि दीपेश अशी जोडी. हो, पहिला चेंडू इथे मात्र डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज विकेटची प्राप्ती. पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या गुरवली या संघाला. पाहायला चला नक्कीच 15 मिनिटांचा अवधी असेल सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आणि 1 वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. त्या अनुषंगाने वेळेवरती नक्कीच आपण लक्ष द्यायचं. प्लीज सहकार्य करा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पिंट्याला आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये उदय येतोय. हो, इथे मात्र नक्कीच स्विंग यानं मिस. अर्थातच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दरम्यान नक्कीच पिंट्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, होणार नाहीये चूक. विकेटची प्राप्ती. चांगली गोलंदाजी, गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. फलंदाज उदय बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती झाली. नक्कीच लागणारा सांघिक दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या कान्होबा गुरवली या संघाला. चांगली गोलंदाजी एकंदरीत या षटकामध्ये गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र डावकरी आताचा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती रोशन देखील सज्ज झालाय. इथून मात्र रोशनला चांगली कामगिरी करावी लागेल. सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. हो, इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि निर्धाव चेंडूची होते समाप्ती. एकंदरीत या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू डॉट, पाचव्या चेंडूवरती विकेट येईल का? नक्कीच नक्कीच समीकरण थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. कारण की एकंदरीत या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. सातत्याने आपण पाहिला तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र थोडीशी दुखापत की ज्यावेळेस आपण फलंदाजीसाठी उतरत असतो त्यावेळेस मात्र आपण गार्ड वेअर करणं गरजेचं आहे. नक्कीच अनेक फलंदाजांना आम्ही सूचना देतोय की आपण गार्ड वेअर करणं गरजेचं आहे. चला 1-2 बैठका
गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून. नक्कीच लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. बऱ्याच वेळाने एक धाव धावफलकावरती नक्कीच जोडली जाते. आणि विचार केला तर नक्कीच एकंदरीत या षटकाचा विचार केला तर मिडन ओव्हर हाताळले. एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर मिडन ओव्हर हाताळले. फक्त एक लेग बायच्या स्वरूपाने एक धाव होती, ती धाव कन्सिडर केली जात नाही. परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी पिंट्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पिंट्याच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेश शेलारला आपण पाहतोय. गणेश शेलार आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करेल का? आज मात्र नांदप संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की सगळेच दिग्गज संघ आज एकत्रितपणे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असा जर एक गाव एक संघ जर करून आपण खेळला तर चांगलं बॅटल आपण देखील देऊ शकता, यात मात्र शंका नाहीये. चला जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. नक्कीच विचार केला तर आतापर्यंत 6 मिनिटे आपण खर्च केलेले आहेत. त्या अनुषंगाने पुढील नक्कीच वेळ हा आपल्याकडे फार कमी असेल. अखेरीस 9 मिनिटांमध्ये आपणास 2 षटक पूर्ण करावे लागतील. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू अगदी स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेषा पार आघात झाला षटकाराचा आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 7. चेंडू होता आणि खराब चेंडूचं प्रत्युत्तर षटकारामध्ये आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन दिबा. ओहो, इथे मात्र थोडासा चुकीची कॉलिंग. चला आपण नक्कीच विनंती असेल की आपण थोडस लक्ष द्यायचंय. कारण की गणेश स्वतः आले होते. दोनच नक्कीच विचार केला 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जसा झेल सुटला तशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगला बॅटल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण विचार केला तर एका बाजूने नक्कीच या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. हो, इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हा हाताळला गेला. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून एक षटकाराला. तदनंतर मात्र लगेचच कमबॅक केलं जात आहे. ओहो, दांडी दांडी होतय गोल. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी झाले गोल. विकेटची प्राप्ती आणि माघारी परतावा लागेल फलंदाज रोशनला. बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी एकंदरीत या षटकामध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती षटकाराला. तदनंतर मात्र लगेचच कमबॅक केला गेला गणेश शेलारच्या माध्यमातून. आता विचार करता नवीन बॅटर आता मात्र 5व्या क्रमांकावरती मंगेशला आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
हे दोन चेंडू अचूक टप्प्यावरती हाताला लागला, मोठे फटके देखील येणं गरजेचं असेल गुरवली संघासाठी, कारण की धाबा तशा हव्यात नक्कीच त्या मात्र येत नाहीयेत. धाबा येणं गरजेचं असेल. हो, स्विंग या नमी डॉट बॉल, चांगली गोलंदाजी गणेश शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी एकंदरीत आता मात्र पाहायला देखील आपल्याला मिळते. हो, इथे मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच जरूर हाताळली जाते. सातत्याने विचार केला तर या षटकामध्ये देखील नक्कीच या ठिकाणी मात्र षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तब्बल 10 धाबा. येस डीजे. वन बॉल फोर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये नक्कीच आता मात्र पाहायला मिळते कुरवली संघाच्या माध्यमातून. नक्कीच विचार केला तर चेंडू अतिशय सुरेख होता, परंतु कॅप शॉट सिलेक्शन होता आणि 4 धावा देखील मिळाल्या त्या ठिकाणी फलंदाजाला. हो, आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला, अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू हा आला आणि त्या अनुषंगाने विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती स्टेबल आहे. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता देखील असेल. मला आतमध्ये आपण पाहिलं तर उमेशने देखील चांगली गोलंदाजी करण्याचं धाडस दाखवलंय, तर तो एका बाजूने मंगेशने सुद्धा एक चौकार मारला, त्याच्या सोबतीनं दीपेश देखील स्ट्राइक एंडचा ॲज अ बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. या चेंडूवरती उमेशने थोडीशी हलकी फिंगर रोल केले होते, बॅडम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळते उमेशच्या माध्यमातून देखील. आज चांगली गोलंदाजी सुरू आहे गावदेवी अर्थातच नांदब या संघाच्या माध्यमातून. हो, फुलटॉस चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पण त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू जाईल वन बाउंस ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. मात्र असते तर नक्कीच झेल देखील झाला होता, परंतु तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि चौकार देखील गेला, चौकाराच्या मदतीने फलक जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू निर्णायक असतील या षटकातील. हो, फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी, चुकीचा अनुमान. कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा गोल्डन रूल्स आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा झेल घेणं गरजेचं होतं.
पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातो, परंतु इथे मात्र कॅचेस सुटले आणि या 2 धावा देखील आल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती. चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मात्र गोलंदाजी करणं गरजेचं आहे गोलंदाज उमेशला देखील, कारण की आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हो, फटका अतिशय सुरेख आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडूला पाठवून दिला सीमा रेषा पार. गुरवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 26 धाबा. हे षटक थोडस मागणं ठरलं उमेशचं, कारण की 2 चौकार आणि 1 षटकार आला. अर्थात 16 धावा एकंदरीत या षटकामध्ये बहाल केल्या गेल्या. आता मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. स्वागतचं षटक अर्थातच भैरवीचं षटक. नक्कीच हे भैरवीचं षटक कुणाल दाते यांनी नाव दिलं. अर्थातच मराठीमध्ये भैरवीचं षटकच म्हणतात स्वागतच्या षटकाला हरीशजी. नक्कीच त्या अनुषंगाने या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुषारला आपण पाहतोय. हो, डायरेक्ट हिट झाला होता आणि इथे मात्र जिथे मात्र 1 धाव होती तिथे मात्र या सहज रीतीने तत्पर 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉस साठी या प्लीज. मोस्ट संघाचे संघनायक टॉस साठी सज्ज आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आतापर्यंत 29 धावा. 1च धाव होती, डायरेक्ट हिट लागला तिथे मात्र नक्कीच चुकीचा अनुमान ठरला आणि तत्पर या 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हो, पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक उमेश आले होते, परंतु त्यांच्या आपाक्याच्या दूर आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगलं बॅटल सुरू आहे. एका बाजूने सातत्याने विचार केला तर चांगल्या फटक्यांची नितांत आवश्यकता असताना इथे मात्र ते फटके देखील मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावले जाऊन पोहोचले तत्पर 31 या धावसंख्येवरती आणि इथून मात्र नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता अशा पद्धतीची कामगिरी करणं सुद्धा गरजेचं आहे. ओहो, आडव्या बॅटला ऑन साइडला देखना स्ट्रोक. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धाबींसाठी षटकार. झेल नक्कीच बाहेर पकडा आणि 200 रुपये घेऊन जा आणि सलग 3 दिवस हे कॅश प्राइज असेल, कारण की अजूनही 2 दिवस ही स्पर्धा शिल्लक आहे आणि त्या अनुषंगाने येत्या या नक्कीच काही दिवसांमध्ये ही सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज तयार.
हो, इथे मात्र नक्की चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला आहे. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का आणि पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय मधाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेटची प्राप्ती. अतिशय नक्कीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र कामगिरी सुरू आहे. नक्कीच आपण विचार केला तर एकेका धावेसाठी या ठिकाणी मात्र पदाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. हो हो, मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज तुषार होतोय. विकेटची प्राप्ती. लागणारा सांघिक 5वा हादरा फलंदाजी करणाऱ्या कान्होबा गुरवली या संघाला. 38 धावा धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू नक्कीच आपण पाहिला तर नक्कीच 1 मिनिट थांबायचं जरा. नक्कीच करेक्शन केला जाईल आणि एक चेंडू शिल्लक असेल. आमच्या नक्कीच दोन्ही स्कोररच्या माध्यमातून ही माहिती मिळते कारण की पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपाने विकेट बाद आणि एक विकेट आणि एक डॉट आलेला आहे. बरोबर षटक संपलेला आहे. नक्कीच एक डॉट चेंडू आला होता. त्या अनुषंगाने नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 38 आणि 39 धाब्यांची आवश्यकता. नांदब या संघाला आपण करूया टॉस. मोस आणि वासुंद्री या दोन संघांदरम्यान तुला टॉस साठी नक्कीच आपण या वासुंद्री आणि मोस संघ आपण टॉस करायचंय. दोन्ही संघांदरम्यान केला जाईल टॉस. आमच्या नक्कीच टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला असेल जय मसोबा मोस आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल ओम साई वासुंद्री संघ. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. ज्ञानेश्वर जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 8 वाजता छापा आणि छापा झालेला. टॉस जिंकला या ठिकाणी जय मसोबा मोस संघाच्या संघनायकाने. तर मान्यवर विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ स्थानापन्न. टॉस जिंकलाय. 2 शब्द काय हरकत आहे. क्षेत्ररक्षण काय डिसिजन आणि फील्ड क्षेत्ररक्षण त्यांनी निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं या ठिकाणी ओम साई वासुंद्री संघाला. तर जाऊया मैदानाच्या दिशेने चालू असणाऱ्या सामन्यामध्ये. एका बाजूला असेल नांदब बी आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल कान्होबा गुरवली. कान्होबा गुरवली संघाने नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि 4 षटकाच्या अखेरीस त्यांनी धावसंख्या उभारलेली आहे स्कोरबोर्डवर. 38 आणि 39 धावांचं आव्हान नांदब संघासमोर ठेवलेलं आहे. तर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच या चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. तर यापुढचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा मी मॅक्रोफोन इन्व्हाइट करतो आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ कोंढेरी या ठिकाणी आपले समालोचन करणार आहेत निलेश गायकर. नक्कीच विश्वासजी केणे यांचा आवाज तुम्ही 2 दिवसामध्ये ऐकणार. आजच्या दिवसामध्ये आपल्याला निलेश गायकरचा सुवाद आवाज ऐकायला मिळणार आहे. या ठिकाणी पाहूया आपण.
धन्यवाद हरचंद. आपण पाहत आहोत ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 हा पर्व आणि त्या पर्वामध्ये नक्कीच बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिले लॉंग क्षेत्रामध्ये, हा येईल दर्जेदार षटकार. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आपण मनोजच्या बॅट मधून पाहिला. नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना कान्होबा गुरवली या संघाने 38 धावा केल्या होत्या. त्या 39 धावांचा पाठलाग करत असताना प्रति षटकामागे 9.75 च्या सरासरी धावसंख्या जोडायची आहे. त्याचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोज करतोय. दुसरा चेंडू त्याच गतीने त्यात टाकलेला चेंडू होता, चेंडूला भिडकालन दिले लॉंग क्षेत्रामध्ये, दर्जेदार लागोपाठचा दुसरा षटकार. अगदी पाहायला गेलं तर काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोजच्या बॅट मधून केली जाते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार आक्रमक रूपात धारण केलाय फलंदाज मनोजच्या माध्यमातून. नक्कीच अशा प्रकारची फलंदाजी आपण नेहमीच पाहत असतो. एक अंडरम क्रिकेटचा जर सामन्याचा विचार केला तर नक्कीच या संघाचा अव्वल दर्जाचा खेळ आपण पाहत आलोय. नक्कीच सन्माननीय पाहुणे तुषारजी दवणे साहेबांचं आगमन झाले. नक्की सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. त्यांना सुद्धा एक विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमान होते. दरम्यान विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडूला भिडकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू फेकून दिलाय स्ट्रेट डाईव्हचा फटका, ओव्हर द बॉलर हेड, 7 धावेसाठी बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मनोज शेलारच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चांगला गोलंदाज आपण जर पाहिलं तर उदय अनेक स्पर्धाच्या माध्यमातून गाजून सोडलेत, परंतु या नक्कीच या विकेटवरती नक्कीच फलंदाजी चांगली केली जाते. एक सकारात्मक फलंदाजी कशा प्रकारे असावी याचं उत्तम उदाहरण मात्र मनोज शेलार आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी पाहायला लागला तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक पॉवर प्लेचे षटक आणि एक चांगला धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण नांदर संघाला पाहिलं. दुसऱ्यांदा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल का, चेंडू जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये, हवाई सफर करणारा, हा येईल लागोपाठचा चौथा षटकार. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण मनोज शेलारच्या माध्यमातून पाहत आहोत. समुद्र कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही आणि त्याच प्रकारे नक्कीच आपण का ब्रँड हवं याचं उत्तम उदाहरण मनोज शेलार मैदानाच्या आतमध्ये देताना. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच 6 चेंडू मध्ये पराक्रम होईल का. नक्कीच हाफ ट्रॅक चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. तत्पर पाहायला गेला तर लॉंग ऑन क्षेत्रामधून डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. तत्पर 2 धावा चित्ताच्या वेगाने पूर्ण केले जातील. 2 धावेने धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते. पाहायला गेलं तर 26 आकड्यावरती. नक्कीच आमचे गुणलेखक आम्हाला सांगत असताना आपण धुरू यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून चांगलं सुवर्ण अक्षर मध्ये स्कोरबोर्ड नक्कीच रेखाटलं जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर असफल ठरतात. तत्पर पाहायला तर क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तत्परी मिळेल 1 धाव. नक्कीच एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. विदाउट लॉस एक जमेची बाजू म्हणता येईल. नांदूर संघाची चांगली फलंदाजी केली आहे. पण सकाळच्या सत्रामध्ये अनेक सामने पाहिले, काही उलटफेड सुद्धा झाले, परंतु या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली जाते. परंतु अजूनही कमबॅक करावा लागेल कान्होबा गुरवली संघाला, कारण अजूनही 3 षटक शिल्लक असतील. 40 धावांचा 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने मात्र कमबॅक करावा लागेल. दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. सिद्धेश गुरवली संघाचा आपण पाहणार आहोत. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मनोज शेलार करताना आपण पाहत आहोत. कारण जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये नक्कीच धमक असते. ती धमक मात्र आपण मनोज शेलारच्या माध्यमातून पाहत आहोत. एक चांगली रणनीती आखताना आपण पाहिलं ज्या पद्धतीने सेट झालाय दोन्ही फलंदाज नांदर या संघाचे. पहिला चेंडू गोलवाल टप्प्याचा चेंडू होता. यू मिस आय डेफिनेटली. नक्की चेष्टा उद्ध्वस्त करून सोडतो फर्निचर डिस्टर्ब. बॅक टू डग आउट मनोज शेलार.
नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन करण्यामध्ये यशस्वीरित्या आपण गोलंदाज सिद्धेशला पाहतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण इनेट नंबर 3 वरती पानावर गणेश शेलार फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, परंतु त्याला एक चांगली कामगिरी करावी लागेल. जरूर धावसंख्येचा विचार केला तर रिक्वायर्ड रेट कमी होता तर आपण नांदप संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलंय, परंतु परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात कसं करावं याचं उत्तम उदाहरण आपण सिद्धेशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. परंतु सिद्धेशने जरूर कमबॅक केलाय, परंतु एक विकेटच्या अशी आवश्यकता असेल अशाच प्रकारे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून योगेश दादा मास्तर यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. दरम्यान नक्कीच फ्लोअर लाईनचं सॉफ्ट हँडेडने या चेंडूला खेळून काढले, फक्त ऑन ड्राईव्हच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. तर त्यांना माहिती आहे की रिक्वायर्ड रेट कमी असताना फक्त एकेरी दुहेरी धावेने सुद्धा आपण विजयाचं लक्ष सहजरित्या गाठू शकतो. आणि त्या अनुषंगाने नक्कीच पाहायला गेलं तर मी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच फलंदाज बाद असेल. अगदी पाहायला गेलं तर ह्या षटकामध्ये 2 विकेट मात्र कॅरी केल्यात गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या अशा गोलंदाजीची आवश्यकता असताना कुठेतरी मात्र रणांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय इनेट नंबर 4 वरती रोहित. तसंच विनंती असेल केतन डवले यांना की आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. आयोजन कमिटीकडून सूचना येत आहेत की आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. दुसरा षटक प्रगती पथावरती असताना अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. जरूर 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही पाहायला गेलं तर 11 धावांची मात्र आवश्यकता असेल. 15 चेंडू आणि 11 धावा समीकरण सोपं. एकेरी दुहेरी धावेने सुद्धा विजयाचं लक्ष गाठू शकतं, परंतु तशा पद्धतीने मात्र रणनीती करावी लागेल. जे कानोबा स्पोर्ट गुरवली या संघाला चांगला कमबॅक जरूर केलाय, परंतु एक सकारात्मक सोच मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावी लागेल. पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर यू मिस आय डेफिनेटली याच पद्धतीने तू चल मी आय अशी स्थिती निर्माण झाली आहे. नांदबी या संघाची लागणारा तिसरा झटका आपण पाहतोय. सिद्धेशने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. त्याच प्रकारे पाहायला गेलं तर अप्रतिम जी रणनीती आपण पाहतोय त्याच अनुषंगाने विकेटची प्राप्ती करत असताना मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विराज बांदेकर सर असतील, तसेच स्पेरलेक पंचांच्या भूमिकेमध्ये असतील मनोज भोईर, एक नामांकित खेळाडू सुद्धा पण आज आपण यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सलग दुसऱ्या दिवसामध्ये चांगले पंच प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवून कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्ण दखल घेतली जाते. कारण का आपली सावली निर्माण करायची असेल तर नक्कीच ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. नक्कीच मात्र ऊन झेलून एक चांगला डिसिजन दिला जातोय. अगदी पाहायला गेला तर या षटकामध्ये नक्कीच 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एकच धाव मात्र खर्च केली आहे. जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. इनेट नंबर 5 वरती फलंदाजी करत असताना आपण भरतला पाहतोय, परंतु भरतला एक चांगली कामगिरी करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिपची आवश्यकता असेल. समोर एक गणेश फलंदाज असताना पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु आउट ऑफ दी नेक्स्ट टाइम आपण चेंडूला पिचिंग करताना पाहिलं आणि नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेने पाहिले आणि धाव मात्र आपण ऍड करतोय धाव फलकावरती. एक अवंतर एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. आता फक्त 14 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. सोपं समीकरण जरूर होत असताना परंतु विकेट मात्र गमावली आहेत नांदबी या संघाने. चांगला व्हेरिएशन आपण चांगला व्हेरिएशनचा सिद्धांत मात्र गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून पाहतो. प्रत्येक चेंडूवरती एक वेगवान गतीने चेंडू फेकला जातो. कधी शॉर्ट लेनचे चेंडू हाताळले जातात तर कधी फुलर लेनचे चेंडू हाताळले जातात. दरम्यान पुन्हा एकदा त्याच गतीने आणि त्याच गतीने बीट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल. नक्कीच आउट ऑफ द लेग स्टंप चेंडूला पिच केला आणि त्या दृष्टिकोनातून नक्कीच अवांतर धाव मात्र
फेकली जाते. एका अवंतर धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्लोवर गतीने वाढत असताना 30 या आकड्यावरती नक्कीच 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अव्वल 9 धावेंची मात्र गरज असेल नंद बी या संघाला. अगोदरच धावा कमी आणि अशा प्रकारच्या एक्स्ट्राच्या स्वरूपात जर धावा देत असाल तर नक्कीच कुठेतरी आपला संघ मात्र अपयशी ठरू शकतो. दरम्यान फुल करण्याचा प्रयत्न परंतु अगदी पालागत 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक उदय हा गोलंदाज क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पर मिळालेली एक धाव एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 31 आकड्यावरती. एक चांगली रणनीती म्हणता येईल जरूर. 3 विकेट बाद झाले त्यानंतर एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीत जास्त लक्ष देण्याचं काम मात्र नांद बी या संघाच्या माध्यमातून केला जातोय. परंतु आपले सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा आपल्या समोरचा कमजोर समजत असेल आणि नक्कीच त्याच पद्धतीने सामर्थ्य दाखवताना आपण कानोबा संघाला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग आपण पाहिला परंतु प्ले अँड मिस नक्कीच डॉट चेंडूची होती सांगता 2 षटकांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. 3 विकेट लॉस. अजूनही पाहिला गेला तर 12 चेंडू 8 धावींची आवश्यकता असेल. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही पाहायला गेला तर सामना टफ अँड रेस मध्ये नक्कीच जाऊ शकतो परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी करायला हवी. कानोबा स्पोर्ट गुरुवली या संघाला नक्कीच आपल्या कृतीतून अनेक सामने आपण जिंकू शकता. आयुष्यातील असंख्य समस्यांचे फक्त 2च कारण असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत असतो. परंतु विचार चांगला करावा लागेल सकारात्मक नक्कीच एक चांगला पॉझिटिव्ह थिंकिंग मात्र जरूर गोलंदाजाच्या मनात करावं लागेल. एक दबाव प्रेशर निर्माण करण्याची आवश्यकता असेल कारण ज्या पद्धतीने खेळ पहिल्या षटकामध्ये मनोज शिलारच्या माध्यमातून राहिला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु 4 चेंडूमध्ये 4 षटकार नक्कीच या स्पर्धेमधील एक चांगली फलंदाजी म्हणता येईल आणि त्याच्या जोरावरती संघ नक्कीच एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि फक्त 8 धावेंची मात्र आवश्यकता असेल. नक्कीच एक अट्रॅक्टिव्ह फलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने मात्र अटॅकिंग नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. अगदी पाहायला गेला तर ऑन साइडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण आपण करताना पाहतोय. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. गल्ली रिझन मध्ये पाहतोय तर नक्कीच एक क्षेत्ररक्षक मात्र विकेटच्या जवळ फिल्डिंग करताना आपण पाहणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा बिगेड करण्याचा प्रयत्न बॅटची इनर एज लागते आणि चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. चेंडू जातो बॅकवर्ड दिशेने 4 धावेंसाठी नशिबाचा चौकार. अगदी पाहायला गेला तर या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. अजूनही 4 धावेंची मात्र आवश्यकता असेल नांद बी या संघाला. चांगली फलंदाजी म्हणता येईल चांगला नशीब सुद्धा म्हणता येईल नांद बी संघाचं. ज्या पद्धतीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं एक लीफ की फॅक्टर त्या संघाच्या माध्यमातून राहिला आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आणि त्यानंतर अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण मनोज शिलारच्या माध्यमातून पाहिली होती. दरम्यान फुलर लेनचा चेंडू होता भिडकून देण्याचा प्रयत्न चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल 6 धावेंसाठी हवाई सफर करणारा हा उत्तम दर्जाचा अफलातून षटकार. षटकाराच्या साह्याने मात्र विजय संपादित केले. अर्थातच नांद बी या संघाने नक्कीच हार पत्करावी लागली. जरूर फायटिंग जरूर केली परंतु ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर आपण धावा खर्च केल्या आणि त्या अनुषंगाने मात्र आपल्याला पराभवाच्या आश्रयाखाली जावं लागलं. अर्थातच जय कानोबा संघ गुरवली. नक्कीच काही हरकत नाही. अनेक स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुकांवरती नक्कीच एक चांगलं कार्य करण्यासाठी एक रणनीती आखण्याची आवश्यकता असेल. जास्तीत जास्त सरावाची आवश्यकता असेल आणि त्या कुठेतरी चुका सावरून आपल्या संघाला नक्कीच एक कॉन्फिडन्स लेवल कशा प्रकारे हाय होईल याची नक्कीच टीम वर्क मीटिंग घेणं गरजेचं असेल. तर नेक्स्ट सामना असेल आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये ओम साई वासुंद्री विपक्ष जय मसोबा मोस. दोन्ही संघाने नक्कीच सज्ज राहायचा लगेच सामना खेळवला जाईल. 4 षटकांचा सामना असेल. अगदी पाहायला गेला तर दुपारच्या सत्रामधील 5वा सामना असेल. आज तब्बल 12 संघ आपण पाहतोय. 9 डाव्या सामन्याचा सामनावीर असेल ज्याने अफलातून फलंदाजी केली. अवघ्या 4 चेंडू मध्ये 4 षटकार त्याच्या बॅट मधून पाहिला. तोच ठरतोय मनोज. मनोजला विनंती असेल की आपण व्हीआयपी डायस मध्ये येऊन आपल्याला एक मॅन ऑफ द मॅच स्वीकारायचा आहे. एक चांगली फलंदाजी आपण आपल्या माध्यमातून पाहिली परंतु नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा अशा प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागेल.
नक्कीच मनोज दादा शेलार यांना विनंती असेल की आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे आणि मी विनंती करेल विनायक दत्ता जाधव यांना की आपल्या हस्ते एक आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. अगदी पालकदार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. प्रत्येक चेंडूवरती प्रहार आक्रमक आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी खेळत असताना आपण पाहतोय. नक्कीच मागील हंगामामध्ये चर्चा झाली होती की हार न मानणारा संघ असेल तर नक्कीच नांदबी हा संघ अनेक स्पर्धांमध्ये जरी हार पत्करली असली तरी पण जास्तीत जास्त टुर्नामेंट खेळून आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करता येईल याच्याकडे मात्र लक्ष केंद्रित करण्याचं काम कर्णधार मनोज शेलार यांच्या माध्यमातून केलं जातोय. नक्कीच मनोज चांगला फलंदाजी आपण केली. नेक्स्ट मॅच साठी सुद्धा बेस्ट ऑफ ऑल द बेस्ट असेल. अशाच प्रकारे आपण सामना खेळ आपल्या माध्यमातून दाखवायचा आहे. नक्कीच एक आपण